नमस्कार. जय महाराष्ट्र. मी शिवभक्त रोहिदास आबा कोंडे, संस्थापक अध्यक्ष शिवभूमी सेवा संघटना आणि त्याचबरोबर मी युवा सेनेचा पुणे जिल्हा सचिव म्हणून काम करतोय. तर मित्रांनो, आज तुमच्या समोर येण्याचं कारण असं की आपल्या भोर तालुका संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे मी आज तुमच्याशी बोलण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे आणि मी आजपर्यंत 16-17 वर्ष झालं रमेश बाप्पू कोंडेंच्या नेतृत्वात आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आम्ही पक्षाचे वाईट दिवस असताना आमच्याही वाईट दिवस होते, तरी आम्ही पक्षाची कधी साथ सोडली नाही किंवा इथून पुढेही सोडणार नाही. आमच्या अंगात रक्तात शिवसेना भिनलेली आहे. मी आज 2010-2011 साली मी राजकारणात आलो. त्यानंतर तेव्हापासून मी आजपर्यंत राजकारण म्हणण्यापेक्षा मी समाजकारणात सक्रिय आहे. आम्हाला बाळासाहेबांची एकच शिकवण आहे, 80% समाजकारण करायचं आणि 20% राजकारण करायचं. त्याच विचारांवरती आम्ही चालत आलोय आणि इथून पुढे हे त्याच जोमाने काम करणार आहे. आम्ही तसं बघायला गेलं तर तिकिटाचा प्रमुख दावेदार मीच आहे. मी आजपर्यंत एवढ्या ह्याने काम करत आलोय, तर वरिष्ठांनी माझा नक्कीच विचार करावा. मी तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही. आमचे जिल्हा प्रमुख प्रकाश भाऊ भेगडे असतील, आमचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहिर असतील, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर साहेब असतील, आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे असतील, अजून आमचे तालुका प्रमुख दशरथ गोळे साहेब असतील, आमचे शिवसेना जिल्हा संघटक माऊली शिंदे साहेब असतील, तर ह्या सर्व उपजिल्हा प्रमुख शैलेशदादा वालगुडे असतील, स्वातीताई ढमाले असतील, तर ह्या सर्व माझ्या वरिष्ठांना माझी एक विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. मी शिवसेना पक्षात 16-17 वर्ष प्रामाणिकपणे, निष्ठेने, तळमळीने काम करतोय, तर तुम्ही माझा नक्की विचार करावा. मी 100% ह्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आणि ते निवडणुकीला सामोरे का जायचंय, तर मी माझे घर भरण्यासाठी किंवा मी माझा विकास करण्यासाठी मला राजकारणात यायचं नाहीये, तर माझ्या सोबत असणारे, ह्या शिवगंगा खोऱ्यात असणाऱ्या गोरगरीब जनतेच्या आडी अडचणींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मला ही निवडणूक लढवायची आहे. तर ह्या गोष्टींना कुठंतरी आळा बसवण्यासाठी, ह्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी मला निवडणुकीला ह्या सामोरे जायचंय आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद.